आपण आपले दागिने लॉकरमध्ये ठेवणार असाल तर सावधान। नाशिकमध्ये ICICI होम फायनान्स या उच्चभ्रू ठिकाणी असलेल्या लॉकरमधून तब्बल 222 खातेदारांचे दागिने गायब झाल्याचा प्रकार समोर आलाय। गायब झालेल्या दागिन्यांची किंमत जवळपास 5 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे। ही घटना CCTV मध्ये कैद झाली असून घरफोडीचा गुन्हा सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय। नाशिक शहरातील डोंगरे वसतिगृह चौकामध्ये 3ऱ्या मजल्यावर 24 तास रहदारी असलेल्या रस्त्यावर ही कंपनी आहे। या धक्कादायक घटनेमुळे बँकेत तारण ठेवलेले तब्बल 4,92 लाखांचे सोने प्लॅन करत चोरी केल्याचा प्रकार गंगापूर नाका येथील ICICI बँक शाखेत शनिवार दिनांक 4 मे रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे। AC दुरुस्ती करण्याच्या खिडकीतून बँकेत प्रवेश करत लॉकर उघडून सोने चोरी केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। तर ही चोरी पूर्वनियोजित चोरी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। तर या घटनेबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हे शाखेच्या पथकांकडून बँकेतील आणि परिसरातील CCTV तपासणी सुरू करण्यात आली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि तारण शाखेचे व्यवस्थापक जयेश गुजराती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शनिवार दिनांक 4 मे रोजी बँकेचे कामकाज आटोपून सायंकाळी बँकेचे कर्मचारी ग्राहकांनी दिवसभरात तारण ठेवलेले सोने लॉकरमध्ये ठेवण्यास गेले असताना त्यांना लॉकरमध्ये पूर्वी तारण ठेवलेले सोने दिसून आले नाही। कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापक गुजराती यांना हा प्रकार सांगितला। लॉकरमधील सोन्याचे विवरण केले असता 4,92 लाखांचे विविध सोन्याचे दागिने चोरी झाल्याचं दिसून आलं। तर सरकारवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। परंतु घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे खासगी बँका आणि खासगी लॉकर्स आणि त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। याच्यामध्ये सुनियोजित पद्धतीने हात असल्याचं कारण आहे। आपण कुठल्या संशयितांना काही ताब्यात वगैरे घेतलं आहे का? चोरी सुनियोजितच असणार, परंतु संशयितांचा तपास चालू आहे। संशयितांकडे सुनियोजितच आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।